नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 15 एप्रिल स्वामी पुण्यतिथी निमित्त त्यांना प्रेमांजली म्हणून आपण सगळे सेवेकरी दरवर्षी गुरुचरित्र पारायण करत असतो. गुरुचरित्र म्हणजे 5वा वेद, स्वामी समर्थांच्या आणि दत्त महाराजांच्या कृपेचा जर अनुभव घ्यायचा असेल तर श्री गुरुचरित्र पारायणासारखी दुसरी श्रेष्ठ सेवा नाही. येत्या 9 एप्रिल पासून आपण या पारायणाला सुरुवात करत आहोत, ज्याची सांगता 15 एप्रिलला स्वामी पुण्यतिथी दिवशी होईल. पण हे पारायण साधे नाही बरं का, खूप प्रभावी मात्र आहे. आज मी तुम्हाला या पारायणाची संपूर्ण शास्त्रोक्त पद्धत सांगणार आहे आणि अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये सांगणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुचरित्र पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी एक विशेष नियम पाळावा. 4 कुत्रे आणि एका गाईला नैवेद्य द्यावा. हे 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आणि गाई म्हणजे साक्षात कामधेनू. घराच्या मुख्य दरवाजाला आणि चौरंगाला आंब्याचे तोरण बांधावे. चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड अंथरून चौरंगाभोवती सुंदर अशी रांगोळी काढावी. डाव्या बाजूस अखंड समय प्रज्वलित ठेवावी, जी वाचन होईपर्यंत विझून देऊ नये. पारायणास बसण्यापूर्वी जवळच्या स्वामी केंद्रात किंवा मठात जाऊन विडा, सुपारी आणि नारळ ठेवून देवाला या सेवेसाठी उपस्थित राहण्याची प्रार्थना करावी. घरात आल्यावरती वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन आसन अंथरवावे. पारायणापूर्वी म्हणजेच वाचनापूर्वी अथर्व शिष्य 1 माळ, गायत्री जप आणि ओम द्रान दत्तात्रेय नमः या मंत्राचा जप करूनच आपण पारायणाला म्हणजेच अध्यायाला सुरुवात करावी. लक्षात ठेवा, तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेलाच हवे. वाचनाची वेळ पहाटे 3 ते सायंकाळी 4 पर्यंत असावी, पण दुपारी 12 ते 12:30 ही महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने या वेळेत पारायण म्हणजे वाचन थांबवावे. आहाराबाबत बोलायचे झाले तर उपवास करू नका. दोन्ही वेळेस एकधान्य घ्यावे, मात्र शक्यतो बाहेरचे अन्न टाळावे. आई, पत्नी किंवा बहिणीच्या हातचे सात्विक अन्न ग्रहण करावे. पारण्याच्या काळात पुरुषांनी स्वतःच्या हाताने दाढी करावी आणि चामड्याच्या चपलाऐवजी रबरी किंवा नॉयलॉनच्या चपला वापराव्यात. तसेच या 7 दिवसात कायिक, वाचिक आणि मानसिक ब्रह्मचर्य पाळणे अनिवार्य आहे. म्हणजेच फक्त शारीरिक संबंध टाळणे नव्हे, तर मनात वाईट विचार न आणणे आणि मुखाने कोणाचे वाईट न बोलणे आणि पारायण काळात जमिनीवरच झोपावे. कुटुंबात सुतक किंवा विटळ आल्यास पारायण अर्धवट सोडू नका, दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे. घरात वेळोवेळी गोमूत्र शिंपडून घरामध्ये शुद्धता राखावी. बघा, गुरुचरित्र पारायणाचे 53 अध्यायाचे नियोजन असे असावे. दिवस 1 अध्याय 1 ते 9, दिवस 2 अध्याय 10 ते 21, दिवस 3 अध्याय 22 ते 29, दिवस 4 अध्याय 30 ते 35, दिवस 5 अध्याय 36 ते 38, दिवस 6 अध्याय 39 ते 43, दिवस 7 अध्याय 44 ते 53. बघा, रोज सकाळी आणि संध्याकाळी पोथीला नैवेद्य दाखवून आरती आवर्जून करावी. 8व्या दिवशी सकाळी 10:30 वाजता दत्त महाराज, कुलदेवता आणि स्वामी समर्थांच्या नावाने नैवेद्य मांडावा. पोथीचा नैवेद्य गाईला द्यावा किंवा स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण करावा आणि मगच भोजन करावे. वैयक्तिक पारायण नेहमी 7 दिवसाचेच करावे, 3 दिवसाचे नको. आणि ही सेवा तुमच्या आयुष्यातील संकटाचा डोंगर पार करण्याची ताकद देते. तर आपल्याला 9 एप्रिल ते 15 एप्रिल या 7 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण अवश्य करायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.